नमस्कार मित्रांनो, उद्या हिंद केसरी मैदान, कासेगावचं मैदान. सगळ्या महाराष्ट्राला एक आतुरता असते की हिंद केसरी मैदान कधी येते, महाराष्ट्र केसरी मैदान कधी येते, आपला आवडता नंदी कोणत्या मैदानात पळते, कोणत्या गटात पळते. सुरुवात करूया आपण बकासूरच्या आणि मथुरच्या पैऱ्याबद्दल चर्चा करूया थोडीशी. या बैलांच्या दोन्ही बैलांचे पैरे जे आहेत ते अजून तरी काय विस्कळीतच आहेत. कुणाला काहीच समजेना. प्रत्येक जण अंदाज बांधतो आहे. अगदी मी सुद्धा अंदाज बांधतो आहे की हा पळेल, तो पळेल, तो पळेल, हा पळेल. परंतु काहीच कुणाला काही समजेना की नक्की कोण कोणासोबत पळणार आहे. चर्चा करूया. आता वाटतंय मला एक खूप जणांच्याकडून कमेंट्स येत आहेत मला की नक्की काय पैरा आहे, काय नक्की कोण आहे, नक्की हिंट लागली आपण काय खरा होईल का, काय वाटते, होईल होय जरा सांगा कमेंट्समध्ये. जाता आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मथुरच्या पैरा अगोदरच कळतो. एक महिनाभर असो, 15 दिवस असो, 10 दिवस असो, आठवडा असो किंवा 2-3 दिवस असो, पैरा मथुरचा अगोदरच कळतो. आणि सगळ्यांना कळतो, सगळ्यांना माहितीच आहे की राहुलदादा जे काय ते स्पष्टपणे सांगतात की मथुर आमचा याच्यासोबत पाळणार आहे, मथुर आमचा त्याच्यासोबत पाळणार आहे, आदत वासुर आहे. परंतु यावेळेस एवढी मोठं हिंट लपून का ठेवली जाते, मथुरचा पैरा गुपित का ठेवला जातो आहे, याच्याबद्दल थोडीशी उत्सुकता मनामध्ये चाललेली आहे की मथुरचा पैरा असा काय राहत नाही कधी लपून, परंतु एवढा गुपित का काय समजेना. आणि बकासूरचा पैरा सगळ्यांना माहीत आहे. बकासूरचा पैरा जरी इकडे तिकडे बॅनर जरी पडले तरी बकासूरचा सुद्धा पैरा एवढा गुपित का, एवढा का गुपित ठेवला आहे. कारण की काहीच कुणालाच हिंट लागून देणं झालेत मथुर आणि बकासूरच्या पैऱ्याबद्दल. हे दोघेजण असे आहेत की सगळ्यांची व्ह्यूवरशिप घेऊन जातात. ज्या ज्या चॅनेलला मुलाखत यांची पडते ना, त्यांच्या व्ह्यूज बघत जावा, किती प्रमाणामध्ये येतात. अगदी लाखाच्या घरामध्ये सुद्धा जातात, कारण की हे दोघं खूप फेमस आहेत. परंतु या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एवढे मोठे स्टार ज्यांचे पैरे मोठं मैदान आले तरीही अजून पैरे काय समजायला नाव मागत नाही आहेत. काय समजेना झालं आहे, माझंच डोकं आता चालणं झालं आहे की काय करू. परंतु या पैऱ्याबद्दल खूप माझ्या व्हिडिओ झाल्या, परंतु इकडं तिकडे इकडे काय समजेना, काहीच समजेना, कुणालाच काय समजेना. जो तो कमेंट्समध्ये आपापला पैरा सांगतो आहे की बकासूरबर हा पळेल, मथुरसोबत हा पळेल. अरे पण हो, पळेल महत्त्वाचं आहे, पण ते समजलं पाहिजे ना लोकांना. लोकांना कळलं पाहिजे की हाच पैरा आहे म्हणून. एवढं लक्षात ठेवा, बकासूरचा पैरा गुपित आहे हे मान्य करू शकतो, परंतु मथुरचा सुद्धा पैरा गुपित आहे हे नाही मान्य करू शकत. आता समजून जावा मी काय बोलतो आहे नक्की. ते म्हणतात समजणे वाले को इशारा काफी है. जर असं जर घडलं तर उद्या इतिहास घडेल, इतिहासाचे साक्षीदार व्हाल तुम्ही. कारण की वाटतं एवढं सोपी गोष्ट नाही. हे दोघेजण असे दोन नंदी आहेत, सगळ्या महाराष्ट्राचं प्रेम यांच्यावरती आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या दोघांना बघितलं जातं आहे, एवढं प्रेम भरभरून त्यांना मिळालं जातं आहे. परंतु बकासूरचा पैरा गुपित, ठीक आहे, मान्य आहे. मथुरचा पैरा गुपित नसतो. मग याचा अर्थ असा होतो आहे का बकासूर आणि मथुर ही तर जोडी पाळणार नाही का? काय वाटतं आहे तुम्हाला? काय मला वाटतं आहे असं. मला बघा ना तुम्ही, त्याला थोडासा विचार करा. मथुरचा पैरा एवढा उशीर काही थांबत नाही आहे, परंतु बकासूरचा ठीक आहे, पण मथुरचा लगेच कळतो माणसांना. पण असं काय होतं आहे काय समजेना. जर ही जोडी पळाली, हा पैरा एवढा गुपित आहे दोघांचा, पण जर ही जोडी पळाली
तर 100 ना 1001% सांगतो तुम्हाला, एवढी लोक मैदानामध्ये दाखल होतील जेवढी श्रीनाथ केसरीला मैदानामध्ये लोक होती. त्या ठिकाणी गाड्या 1000 नोंद झालेल्या होत्या. या ठिकाणीसुद्धा खूप साऱ्या गाड्या जमा होतील. जर चुकून जर ही गाडी पळाली, बाप रे बाप, मला मैदानातच जावं लागेल. मी अगोदर सांगतोय, माझ्यापासून मैदान 150 किलोमीटर लांब आहे. त्याच्यामुळे मी मैदानाला काही जाणार नाही आहे. परंतु जर हिंट मला जर लागली तर मग मला जाण्याशिवाय पर्यायच नाही. महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे ही, आणि ही जोडी परत नाही मला वाटत पळू शकेल. कारण की एकदा जोडी पाळली ही, आणि पाळली म्हणजे अशी नाही पाळली, इतिहासामध्ये नोंद झाली. गाडी फायनलमध्ये 2 का 3 नंबरला उतरलेली होती. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जर हे 2 देव उद्या एकत्र जर पाळले तर खूप मोठा इतिहास होईल. सगळा महाराष्ट्र इतिहासाचा साक्षीदार होऊ शकतो. खरंच पाळायला पाहिजे वाटते, मनामध्ये वाटते. थोडीशी धाकधूक माझ्या मनामध्ये वाढलेली आहे. धाकधूक वाढण्याचं कारणच तसं आहे की पायरा गुपित आहे. मथुरचा पायरा गुपित आहे. मथुरचा पायरा गुपित राहत नाही, सगळ्यांना माहीत आहे, उघड असतो. यावेळीस असं का ठेवलं आहे गुपित? मग ह्याचाच अर्थ असा होतो आहे की बकासूर आणि मथुर हीच जोडी पाळणार की काय? काय वाटते कमेंट्समध्ये सांगा नक्की बरं का. उत्कंठा शिगेला लागलेली आहे या जोडीविषयी. या जोडीला संबंध महाराष्ट्रातून नव्हे तर 13 देशामध्ये ही बैलगाडा शर्यत क्षेत्र बघितलं जातं. एक विक्रम होईल उद्या. एवढे लोक व्ह्यूज येतील लोकांच्या व्हिडिओला, एवढी लोक मैदान बघतील. 1001% सांगतो, ही जर जोडी पाळली, मला वाटतंय, आता मला सगळे म्हणते तुला ह्यो वाटतोय, तुला ते वाटतोय, परंतु जरा थोडासा एक डोक्याने विचार करा. मथुरचा पायऱ्याबद्दल मी पुन्हा रिपीट करतोय, मथुरचा पायरा गुपित राहत नाही. मथुरचा पायरा समजतो, पण गुपित काय, या गुपित पायऱ्यामागचं रहस्य बकासूर तर नाही. वाटतंय का बकासूर असेल? कारण की बकासूर जर असेल 100% कुणीही कितीही टॉपच्या स्पीडनं गाडी पाळणाऱ्या सुद्धा या दोघांना रोखणं अत्यंत कठीण होईल. प्रेक्षकांची एवढी गर्दी होईल की त्या मैदानामध्ये बॉडीगार्ड्स आणावे लागतील. कारण की हँडल होणार नाही. एवढं सोपी गोष्ट नाही. मी बघितले पुशेगावलाच बकासूरचा खाली जाताना एवढे पब्लिक, मथुर जिंकल्यानंतर सेमी एवढे पब्लिक, नॉट अ जोक बरं का. वाटतं एवढं सोपी नाही ही जोडी जर पाळली तर. कारण की गुपित पैरे आहेत दोघांचे. हे बकासूरचा मान्य आहे, मथुरचा नाही. मला शंका आहे बरं का की मथुर आणि बकासूरच पळेल आणि गाडीवरती नवीनच ड्रायव्हर असतील. अच्युत ड्रायव्हर रेटरेकरच का? आता सगळे म्हणते की बबलू चाचा तर आहेतच. मथुर अच्युत ड्रायव्हर यांना चांगला पळतो. त्यांचा हात जो आहे तो बसलेला आहे मथुरवरती. आणि बकासूर तर कोणीही बसवा, त्याचं काम आहे पळणं, त्याचं काम आहे गुलाल घेणं, त्याचं काम आहे फॅनसाठी पळणे. बाकी सगळे फॅनसाठी पळतात, मालकासाठीच पळतात. परंतु एक गुपित रहस्य सांगावं म्हटलं, तेच तुमच्यासाठी एक खूप सारांचे कॉलसुद्धा येत आहेत, मेसेज येत आहेत की नक्की अजून तरी काय पायरा काय, आम्हाला काय समजलेलं नाही आहे, तुम्ही समजून जावा. आता कोणी काही कितीही बोलेल त्यांच्याकडे काही लक्ष देऊ नका. बकासूर आणि मथुर पायरा गुपित आहे दोघांचा म्हटल्यानंतर हीच जोडी असण्याची दाट शक्यता आहे, दाट. बघूया काय होतंय. उद्याच समजेल मैदानामध्ये गेल्यानंतरच. संध्याकाळी लाईव्ह लॉट निघतीलच. लाईव्ह लॉट संध्याकाळी कोणत्या चॅनलवरती असतील? संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहे ते P3 लाईव्ह किंवा कोणता असेल चॅनल त्याच्यावरती आपल्याला दिसतील. त्याच्याबद्दल अपडेट जे आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करू तुमच्यासोबत. आणि बघूया
मथुर आणि बकासूर 100% पळण्याची दाट शक्यता आहे.